संजना रिक्षातून उतरताच अनुष्काने तिला हात केला. ती संजनासाठी गेटच्या बाहेर उभी होती. छानच आहे ग तुमचा कॉम्प्लेक्स, संजना परिसर नेहाळ म्हणाली. हो, वेल मेंटेन आहे, अनुष्काने सहमती दर्शवली. कॉम्प्लेक्सच्या भल्या मोठ्या गेटमधून दोघे आत शिरताना वॉचमॅनकडील रजिस्टरमध्ये अनुष्काने गेस्ट अशी नोंद केली. सभोवताली उंच उंच टॉवर्स, मध्यभागी लॉन, एका कडेला कम्युनिटी हॉल दिसत होता. अनुष्काने एका टॉवरमध्ये शिरून लिफ्टसाठी बटन दाबले. एवढेशे अंतर चालतानाही संजनाला दम लागला होता. त्या लिफ्ट बाहेर पडल्या. अनुष्काने घराची बेल वाजवता क्षणी एक प्रौढ स्त्रीने दार उघडले. मम्मी, ही माझी मैत्रीण संजना, अनुष्काने दोघींची ओळख करून दिली. नमस्कार. समोर उभ्या असलेल्या अनुष्काच्या सासूबाईंना संजनाने नमस्कार केला. आणि संजना, या आमच्या मम्मी. अनुष्काच्या लग्नाच्या दिवशी माझ्या मुलाला सहिष्णूला नेमका ताप आला, त्यामुळे मला येता आलं नाही. मग म्हटलं तुमच्या घरीच प्रत्यक्ष जाऊन भेटू. संजनाने एक गिफ्ट पॅक केलेला बॉक्स अनुष्काच्या हातात दिला. अगं कशाला, अनुष्का संकोचून म्हणाली. अशी कशी रिकाम्या हाताने येईन मी? नुकतंच लग्न झालंय तुझं, पहिल्यांदाच घरी आले मी तुझ्या. कुछ गिफ्ट तो बनता है ना. बरं, अनुज कुठे आहे? अगं तो मित्रांबरोबर बाहेर गेलाय, लवकर येतो म्हणालाय, अनुष्का उत्तरली. तो बॉक्स उघडून बघ, वीणावादन करणारी सरस्वती आहे त्यात. दिसेल अशी ठेव म्हणजे तुझ्या लक्षात राहील. सतारीचा रियाज करायला. अनुष्काच्या सासूबाईंनी हळूच नाक उडवलेले संजनाच्या तीक्ष्ण नजरेने टिपले. अनुजला फोन करते लवकर ये म्हणून. अर्ध्या तासात येतो म्हणाला. आता 2 तास झाले तरी आला नाही. अनुष्का घर दाखवताना अनुजच्या वागण्याने अस्वस्थ झाली होती. मी त्याला किती वेळा म्हटलं थांब थोडा वेळ, ओळख करून दिली की जा, पण ऐकलंच नाही त्याने. अगं असू देत, संजनाने तिला हाताने थांबविले. तुझं घर खूप सुंदर आहे. दोघी हॉलच्या सोफ्यावर स्थानापन्न झाल्या. तेवढ्यात अनुष्काच्या सासूबाई गरमागरम बटाटेवडे घेऊन आल्या आणि दोघींच्या हातात प्लेट्स ठेवल्या व हुश्य करीत घाम पुसत समोर बसल्या. अहो मम्मी, मी तळले असते वडे, तुम्ही कशाला तळलेत? अनुष्का विलक्षण संकोचली. अनुष्का, मम्मी बघ किती दमल्यात. पुढच्या वेळी पाहुणे आले की सरळ विकत आणत जा पदार्थ. हल्ली सगळं सोपं झालंय, ऑनलाईन ऑर्डर दिली की घरपोच मिळतं सगळं. संजना अनुष्काला खणखणीत आवाजात म्हणाली. तशी मम्मी दचकल्याच. खाणंपिणं उरकून संजना घरी निघाली तोपर्यंत त्या बेडरूममधून बाहेर आल्याच नाहीत. मी गेल्यावर काही बोलल्या नाही का ग तुझ्या मम्मी? संजनाने तोंडात घास कोंबत विचारले. लंच अवरमध्ये दोघी डब्बा खात होत्या. बरं झालं तू बोललीस. अगं मी किती वेळा त्यांना सांगितलंय काहीतरी साधं करू, नाहीतर विकत आणू. पण आपण किती एफिशियंट आहोत हे दाखवायचं होतं ना. नंतरचे सगळे वडे मिस तळले. वरून मुलींना सगळं आलंच पाहिजे म्हणून ठासून सांगत होत्या. ओल्ड वाईन इन न्यू बॉटल. संजनाच्या या वाक्यावर अनुष्काने प्रश्नार्थक मुद्रा केली. तशी संजना म्हणाली. अगं मॉडर्न जमान्याप्रमाणे कपडे बदलले, शिक्षण घेऊन मुली पायावर उभ्या राहिल्या, पण समाजाची मुलींकडे बघण्याची मानसिकता बदलली का? त्यांच्यावर नोकरीची जबाबदारी टाकताना घराची जबाबदारी कमी झाली का? तर नाही. मग मुलींना नोकरी आणि घरकाम ही तारेवरची कसरत करावी लागते. पण माझ्या सासूबाई आई पण नोकरी करीत होत्याच की, मग त्यांना कसं काय जमत होतं? त्यांच्या आणि आपल्या नोकरीत पुष्कळ फरक आहे अनुष्का. त्यांच्या जाण्या येण्याच्या वेळा ठरलेल्या होत्या. आपले प्रोजेक्ट्स टार्गेट त्यांना होते का? मला असं मुळीच म्हणायचं नाहीये की त्यांची नोकरी इझी होती, पण आपल्या इतकी कॉम्प्लिकेटेडही नव्हती. त्यामुळे त्यांची तुलना होऊ शकत नाही. कधी कधी आपलं काम संपतं तेव्हा रात्रीचे 9 सुद्धा वाजलेले असतात. अनुष्का संजनाच्या बोलण्यावर विचार करत होती. लग्नाआधी या गोष्टीचा विचार तिने केलाच नव्हता. बेला, तुझ्या आवडीची भाजी आणली बघ. संजनाने बेलाला हाक मारली. अरे वा, फणसाची भाजी. बेला मिटक्या मारत खाऊ लागली. बाकी तुझ्या स्वयंपाकाच्या बाईच्या हाताला चव आहे ह. बेला मुंदळा आणि इतकं शुद्ध मराठी. अनुष्काने आश्चर्याने बेलाकडे पाहिले. अगं आमच्या आजूबाजूला सगळे मराठीच. मग लहानपणापासून मी फक्त आडनावाने मारवाडी आहे, बेलाने खुलासा केला. ही संजना, माझी इंजिनिअरिंग कॉलेजमधली क्लासमेट. संजनाने बेलाला विचारले. तो मागच्या वेळी आलेला मुलगा आवडला का? बेलाने तोंड वाकडे केले. एकदम चम्या होता. हा बेलाने नकार दिलेला 38वा मुलगा. संजना अनुष्काकडे वळून म्हणाली. काय? अनुष्काने आश्चर्याने डोळे विस्कारले. तुझे आई वडील तुला काही बोलत नाहीत? बेलाने कपाळाला हात लावला. अगं घरात पाऊल टाकलं की त्यांची रेकॉर्ड सुरू होते. आमच्या समाजात 32 इयर्स इज क्वाईट लेट यू नो. या वयात 2 बच्चों की माँ होतात असं रोज ऐकते मी. पण मी ठरवलंय, ज्या घरात स्वयंपाकापासून ते सगळ्या कामापर्यंत बाई आहे अशाच घरात मी लग्न करून जाणार. एवढा डिमांडिंग जॉब प्लस घरची कामं मला मुळीच जमणार नाहीत आणि मलाही सुपरवुमन बनायची मुळीच इच्छा नाही.
ही वाट बघते अशा अटी मान्य करणारा एखादा राजकुमार पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन येईल म्हणून. संजनाने बिलाला कोपरखडी दिली. हॅलो, मी मुळीच घाई करणार नाहीये लग्नाची. मला तुझ्यासारखी वाट लावून नाही घ्यायची स्वतःची. अनुष्का, तुला माहितीये, ही संजना ब्युटी क्वीन होती आमच्या कॉलेजची. काय? अनुष्का तीनताळ उडाली. समोर बसलेली थुलथुलीत शरीराची, ओघडलेल्या चेहऱ्याची, अकाली पिकलेल्या केसांची, बीपी आणि थायरॉइडच्या गोळ्या घेणारी संजना आणि ब्युटी क्वीन. अनुष्काच्या चेहऱ्यावर विस्मय उमटला. विश्वास बसत नाही ना? बेलाने विचारले. संजना, तुझा पूर्वीचा फोटो दाखव जरा. संजनाने जरा अनिच्छेनेच वॉलपेपर म्हणून ठेवलेला मोबाईलमधील फोटो दाखविला आणि अनुष्काने आश्चर्याने आवाजला. बघितलंस, किती सुंदर होती संजना. लग्न करून चुंपून घेतलं स्वतःला. घर, संसार, नोकरी, काम काम आणि काम. अतिताणामुळे संपूर्ण प्रेग्नेन्सी बेडरेस्ट घ्यावी लागली होती तिला. संजना संतपणे घास चावत बसली होती. बेला, फटकळ आहे, पण काय चुकीचं सांगते? सत्यच तर आहे. आपलं लग्न झाल्या झाल्या सासूबाईंना काम उरकेना आणि बाईच्या हातचं जेवण रुचेना. मग काय, संजना होतीच. घरातील कामं करून ऑफिसला जायचं आणि परत आल्यावर पुन्हा घराकामाला जुंपून घ्यायचं. नोकरी करतो तरी संसाराकडे दुर्लक्ष करीत नाही हे सिद्ध करण्याची धडपड. नाहीतरी पुरुषांनी मदत करायची पद्धत आहे कुठे? त्यांनी फक्त आणि फक्त नोकरी करायची. संजनाने सुस्कारा टाकला. मनातला सल दूर सारण्यासाठी तिने अनुष्काला विचारले. उद्या तुझ्या आईचा वाढदिवस आहे ना, मग काय गिफ्ट घेतलंस तिच्यासाठी? तशी अनुष्काचा चेहरा खुलला. तिने सॅकमधून एक पिशवी काढली. आतमधील कांथा साडी संजना समोर धरली. वाव, काय सुंदर साडी आहे ग. संजनाने गाडीवरून हात फिरवला. आवडली? अनुष्काने उत्तेजित होत विचारले. अगं, आईला पुष्कळ दिवसांपासून घ्यायची इच्छा होती. मग म्हटलं आपणच तिला वाढदिवसानिमित्त गिफ्ट म्हणून देऊ. मम्मींना पण खूप आवडली ही साडी. तू तुझ्या सासूबाईला ही साडी दाखवलीस? संजनाने दचकून विचारले. सत्यानाश, बेलाने कपाळावर हात मारला. हिला जरा ट्रेनिंग दे सासरी कसं वागायचं ते, बेला संजनाला म्हणाली आणि तिथून निघून गेली. ऑफिसमधून घरी आल्यावर आधी आंघोळ करायची अनुष्काला सवय, पण आज तिला कंटाळा आला होता. आंघोळ न करता फ्रेश होऊन तिने कपडे बदलले आणि ती बेडरूम बाहेर येणार तोच मम्मी, पप्पा आणि अनुज आपल्याविषयीच बोलत आहेत हे लक्षात आल्यावर दरवाजा अर्धवट उघडा ठेवून ती कान देऊन ऐकू लागली. एवढी महागाची साडी द्यायची काय गरज आहे म्हणते मी, मम्मी तावातावाने बोलत होत्या. साधा वाढदिवस तर आहे, मला पण बोलावलंय त्यांनी, अनुज कंटाळलेल्या सुरात म्हणाला. इतकं बोर होतं ना त्यांच्याकडे. तिच्या बाबांशी काय बोलायचं तेच कळत नाही. अनुष्का थक्क झाली. माझ्या आईवडिलांबरोबर थोडा वेळ घालवणं याला कठीण जातं आणि मी याच्या मम्मी पप्पांबरोबर कशी राहत असेल याचा विचार कधी केलाय का ह्याने? अरे नको जाऊस, इतका कंटाळा येत असेल तर काहीतरी कारण काढून टाळ. मम्मींनी अनुजला सल्ला दिला. वा, असं तू म्हणतेस? पप्पा मम्मींना म्हणाले. जेव्हा मी तुझ्या माहेरी यायला टाळायचो तेव्हा तर तुझ्या नाकावर राग यायचा. राग येणारच ना, मम्मी ठसक्यात बोलल्या. आमचे अण्णा किती स्मार्ट होते. अनुष्काचे बाबा म्हणजे. मम्मी हळू आवाजात काहीतरी कुजबुजल्या आणि अनुज आणि पप्पांनी हसत एकमेकांना टाळ्या दिल्या. अनुष्का उदासपणे बेडवर बसून राहिली. स्वतःच्या आईवडिलांची टिंगल केलेली कुठल्या मुलीला आवडेल? जास्त काम असल्याने वाढदिवसाला येऊ शकत नाही अशा अनुजच्या मेसेजला तिने ताबडतोब ओके असा रिप्लाय दिला. अरे वा, आज खोबऱ्याच्या वड्या म्हणत सर्वजण अनुष्काच्या डब्यावर तुटून पडले. आईने जावई बापूंसाठी पाठवल्या होत्या वाटतं, संजनाने वळी तोंडात कोंबत विचारले. तुला कसं कळलं? अनुष्काने आश्चर्याने विचारले. तशी संजनाने डायलॉग मारला. जानी, जिस स्कूल में तुम अभी अभी आए हो उसके हम सीनियर स्टुडंट है. सगळेजण कामात गर्क असतानाच अचानक स्क्रीनवर ऑफिसची ईमेल झळकली. पुढच्या शनिवारी रेनबो वॉटर स्पोर्ट वर वन डे पिकनिक ठरली आहे. तरी कोण कोण येणार आहे त्याची यादी आपल्याला टीम लीडरकडे द्यावी. सगळीकडे चैतन्याची लहर पसरली. पूर्ण महिनाभर कामाचा पिट्ट्या पडला होता. त्यावर असा काहीतरी उतारा हवा होताच. त्यामुळे लंच टाईममध्ये सगळ्यांच्या तोंडी हाच विषय होता. फिमेल स्टाफचे नकळत 2 ग्रुप्स पडले होते, एक मॅरिड आणि दुसरा अनमॅरिड मुलींचा. पुढच्या शनिवारी मला नाही वाटत येणं जमेल असं, शिवानी पडेल आवाजात म्हणाली. विहंगची टेस्ट आहे मंडेला. त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही मागच्या महिन्याभरात. त्याची तयारी करून घ्यायची आहे. अगं, पण तुझा नवरा करून घेईल की त्याचा अभ्यास? तो कपाळाला हात लावत शिवानी म्हणाली. विहंगला शेजारी अभ्यासाला बसून कानात इयरफोन घालून नेटफ्लिक्सवरचे सिनेमे बघत बसतो. शेवटी मलाच विहंगला दाटून दमटून बसवावं लागतं अभ्यासाला. आमच्या घरी कसतीशी पूजा आहे रविवारी, त्याची तयारी करायला घरी राहायचं आहे. सासूबाईंनी आधीच बजावलं आहे, साक्षी पडेल आवाजात म्हणाली.
त्यांचा कुलदीपक नाहीका करणार स्वतःच्या घरच्या पूजेची तयारी. हे त्याने तर केव्हा डिक्लेअर केलंय. शनिवारी कुठली तरी महत्त्वाची मॅच आहे आणि तो दिवसभर टीव्ही समोरून हलणार नाहीये म्हणून. राधिका गप्प गप्प होती. डिस्टर्ब दिसत होती राधिका. तिच्या डोळ्यासमोर हात हलवताच ती भानावर आली. मी नाही येऊ शकणार पिकनिकला. सर्वांच्या प्रश्नार्थक मुद्रा बघून तिने खुलासा केला. माझी त्या दिवशी वकिलांकडे अपॉइंटमेंट आहे. मी आणि ऋत्विक डिवोर्स घेतोय. सगळीकडे पिन ड्रॉप सायलेन्स पसरला. माझ्या वडिलांची अचानक बायपास करायची ठरली. इतकी मोठी रक्कम कमी वेळात उभी करणं शक्य नव्हतं म्हणून मी त्यांना माझ्या सेव्हिंगमधले पैसे दिले. ते माझ्या नवऱ्याला ऋत्विकला अजिबात आवडले नाही. तो अतिशय संतापला. मग काय भांडाभांडी वादावादी. त्यातून हे प्रकरण इतके चिघडले की आता आम्ही डिवोर्स घेणार आहोत. पप्पांना हे अजिबात माहीत नाहीये. ते बरंय, नाही तर बिचाऱ्यांचा हार्ट फेल होईल. राधिकाचं बोलणं ऐकून सगळ्याजणी निशब्द झाल्या. प्रत्येकीच्या मनात एक विचार घोळत होता. ज्या आईवडिलांनी खस्ता खाऊन वाढवलं, शिक्षण देऊन पायावर उभं केलं, त्यांच्यासाठी खर्च करण्याचा मुलींना काहीच अधिकार नाही. तिकडे अनमॅरिड मुलींच्या ग्रुपमध्ये वेगळेच डिस्कशन चालू होते. डार्क रंगाचा ड्रेस घालायला हवा, म्हणजे भिजल्यावर अंग दिसणार नाही. तो पवन गुप्ता नको यायला यार. कसा आधाशासारखा बघत असतो मुलींकडे. ओ शिट, त्या दिवशी मोहित बरोबर मूव्हीला जाणार आहे मी. छानसी ओरडली. इतके दिवस रिलेशनशिपमध्ये आहात तर लग्न का करत नाहीत तुम्ही? मला लग्न इतक्यात नाही करायचं. मम्मी पप्पा ऐकायलाच तयार नाहीत. माझं लग्न एकदाचं करून दिलं की सुटले असं वाटतंय त्यांना. पण मला घरची जबाबदारी, काम, ॲडजस्टमेंट जमेल की नाही याची भीती वाटते यार. त्या दिवसात माझे पिरियड्स आहेत. मुग्धा हिरमुसली होती. तिकडे मुलांच्या ग्रुपमध्ये असल्या डिस्कशनला थाराच नव्हता. त्यांना काय, एक टी शर्ट जीन्समध्ये रिसॉर्टला जायचं. भिजताना एक आता जुना टी शर्ट आणि बरमुडा चढवला की झालं. आणि घरच्या अडचणी म्हणता त्या सोडवण्यासाठी आई किंवा बायको आहेतच की. त्यांचे डिस्कशन वेगळ्याच विषयावर चालले होते. दारू कुठली आणावी, ती आणायची जबाबदारी कोण घेणार, जेवताना बटर चिकन की बिर्याणी. पिकनिकची जबाबदारी घेतलेल्या तपन मुखर्जीने विचारले. कोण कोण येणार आहे? साऱ्या मुलांचे हात वर गेले. तपन मुलींच्या ग्रुपमध्ये आला आणि त्याने तोच प्रश्न मुलींना विचारला. फक्त 4 जणींचाच होकार आहे हे पाहून तो चकित झाला. वाय सो लेस नंबर, त्याने विचारले. जावे त्याच्या वंशा, संजना उत्तरली. काहीच न कळल्याने तपन मुखर्जी संजनाकडे आश्चर्याने पाहत राहिला. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.